भिवंडी तालुका दिघासी अंबाड़ी के तनुजा फार्म हाउस पर आज दिनांक 1 मार्च 2026 को कुंभी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री उदय माधव पाटिल द्वारा थाने व पालघर जिला के सभी समाज के प्रतिनिधि व नवनिर्वाचित नगर सेवक तथा पदवीधर लोगों का सत्कार उपस्थित मान्यवरों के करकमल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जिला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पक्ष के किशन राव तारमले, उप नेता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष के ज्योतिताई ठाकरे, शिवसेना जिला प्रमुख मनोज गगे, कृषि उत्पन्न बाजार समिति कल्याण के सभापति रविंद्र घोड़विंदे, किशन बोंद्रे, भगवान सामरे, मनोहर ठाकरे, प्रभाकर पाटिल, नगर सेवक भिवंडी प्रदीप राका, रविंद्र पाटिल, प्रमोद पाटिल, माजी सभापति कल्याण के माधुरी वालिम्बे, माजी सदस्य जिला परिषद थाने जय श्रीताई सासे, माजी सदस्य जिला परिषद थाने कैलाश यादव, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पाटिल, पत्रकार जय शेलार, शेखर पाटिल, सुभाष कथोड़े, युवराज पाटिल, संतोष वेखंडे, सुरेश कापरे, नारायण विशे, माजी विस्तार अधिकारी भिवंडी व अच्युत सासे सहायक आयुक्त उल्लासनगर के प्रकाश मते, कविता विशे, सहायक जीएसटी विभाग के मनाली देसलेकर, साईनाथ पवार, सुनील घरत, गोरक्षनाथ बांधने, अनंता सुरोशी, युवा अध्यक्ष कुंभी प्रतिष्ठान के अमोल सुरोशी, दिनेश सासे, योगेश्वर बुटेरे, चिंतामन मगर, अनिल धुमाल, गुरुनाथ सामरे, दिनेश जाधव, विष्णु जाधव, रविंद्र शेलार के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर उपस्थित थे। तो वहीं संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन अनिल पठारे सर ने किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। सन्माननीय नारायण सन्माननीय माधुरी मॅडम आणि सभापती विद्यार्थी कल्याण आपलं मनपूर्वक स्वागत। सन्माननीय भाऊ पाटील साहेब कुंभी प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष, आरोग्य समिती जिल्हा परिषद आपलं मनपूर्वक स्वागत। सन्माननीय दत्तात्रय अधिकारी रेल्वे, सन्माननीय डॉक्टर सुरेश देशमुख, सन्माननीय ज्योतिताई ठाकरे यांना विनंती आहे। सन्माननीय विलासजी पाटील साहेब, अध्यक्ष महोत्सवाचे सन्माननीय अनिलजी दुवार साहेब, ओबीसी साहेब कल्याणचे सन्माननीय अध्यक्ष अधिकारी जयवंतजी साबळे साहेब, सन्माननीय जयवंतजी साबळे साहेब यांचाही यथोचित सन्मान सर्व व्यक्तिमत्वांचा। सन्माननीय महेश गजानन ठाकरे साहेब, संचालक सन्मानित साहेब, मनपूर्वक स्वागत। स्वागत आपण करायचा। या सभामंडपामध्ये विराजित असणारे सर्व स्वागत।
आहेत की ज्याने आपल्या कार्यामध्ये विशेष कौशल्य मिळवलं होतं, अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार सुद्धा दुगाड फाटा येथे आयोजित करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी कुणबी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व गुणीजनांचा सत्कार सोहळा आपण केला होता. आज हीच गरज ओळखून सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी, आपल्या विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी कुणबी प्रतिष्ठानच्या वतीने आजचा हा विशेष गुणगौरव सोहळा, हा गुणगौरव सोहळा फक्त कुणबी समाजाचा नाही तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये असलेले सर्व जाती धर्माच्या व्यक्तिमत्वांचा आहे. जे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, डॉक्टर, इंजिनियर असतील किंवा आपण नोकरी करत असताना ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा आपण ठसा उमटवलेला आहे आणि हा ठसा उमटवत असताना खऱ्या अर्थाने गरज असते ती प्रेरणेची, शाबासकीची आणि तीच शाबासकीची थाप, तोच गौरव करण्यासाठी आज आपण हा कुणबी प्रतिष्ठान आयोजित गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचा गुणगौरव आपण आयोजित केलेला आहे ते सर्व सन्मान्य ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतोय. आयोजन केलेले आमचे कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयरावजी पाटील आणि समाजाचे नेते किशोररावजी तारमले, समाजाच्या महिला भगिनी नेत्या ज्योतिताई ठाकरे आणि सन्माननीय सर्व समाज बांधव आणि सर्व बहुजन समाज बांधव इथे उपस्थित असलेले. आज इथे आपल्या सर्व बहुजन समाजातील सर्व प्रमुख नाही तर अनेक हुद्द्यावर आणि अनेक पक्षांमध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये मोठ्या मोठ्या पदावर उपस्थित असलेले आमचे समाज बांधव, बहुजनातील समाज बांधव इथे आज उपस्थित आहेत. मी आज तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत कारण सर्व जिथे पाहतोय तर शेवटच्या टोकापर्यंत फार सिनियर आणि खूप मोठे विचारवंत, सामाजिक कार्याची खूप आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी समाजाला दिलेले अशी व्यक्तिमत्व सर्व मागे बसलेले आहेत. मी छोटा आहे की तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत, परंतु दोन शब्द सन्मान्य अध्यक्षांना विनंती केली की मला माझं विचार 2 मिनिटात मांडायचे. तर आता सर्वांना एक सांगायला मला आनंद होते की ज्या दिवशी कुणबी प्रतिष्ठानची कुणबी समाज उन्नती मंडळ म्हणून भिवंडी तालुक्यात स्थापना झाली त्या 4-5 लोकांमध्ये सुरुवातीच्या मी उदय पाटील साहेबांच्या बरोबर होतो आणि मला आज आनंद आहे की त्याचा आज वटवर्ष होऊन आणि आज एवढी समाजातील सर्व बंधू भगिनी अनेक इथे उपस्थित राहिलेत आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांचं कार्य सतत चालू आहे. उदय बंधूने नंतर महाराष्ट्र कुणबी प्रतिष्ठान म्हणून त्याची स्थापना केली आणि त्याच्या विविध माध्यमातून अनेक तिथे आपल्याकडे उत्सव झाले असतील आणि सगळ्यांची संकल्पना ही समाजामध्ये आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतोय, समाजाची आपण सेवा केली पाहिजे अनेक माध्यमातून. मित्रांनो, आज इथे आपल्याला उपस्थित असल्यामध्ये सामाजिक क्षेत्रामधील आरोग्य क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा इतर काही संस्था असतील त्याच्यामध्ये सगळ्या संस्थांवर मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत असणारी मंडळी इथे आज इथे आमच्यामध्ये उपस्थित आहे. त्याच्यामध्ये निर्वाचित काही नगरसेवक असतील, सभापती असतील, विविध पदावर कार्यरत असतानाही सर्वांचं योगदान समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात, खूप चांगल्या प्रमाणात आपल्या जीवनामध्ये आपण राबवतात. परंतु हे राबवत असताना आपण समाजाला काय देणं लागतो त्याच्यामध्ये मी एकच कुणबी समाज नाही तर आमच्याच बरोबर राहत असलेला जो बहुजन समाज आहे, या ठाणे जिल्हा असेल किंवा कोकणामध्ये असेल, त्या बहुजन समाजाचे अनेक प्रश्न आपल्याला आज आवासून उभे आहेत की ज्याला राजकारणी सुद्धा परिपूर्ण करू शकत. म्हणून त्याच्यासाठी आपण स्थानिक येथील बहुजन समाज एकत्र येऊन आणि त्याच्या माध्यमातून आपण त्याला लढा दिला पाहिजे. त्याची उदाहरणं द्यायची झाली तर अनेक वेळेला आपण जे काय हायवे केले असतील किंवा लाईनी वगैरे गेल्या असतील, आमचे भगवानजी सांबरे साहेब सुद्धा आता ते सध्या या विद्युत लाईनी संदर्भात आंदोलन चालू आहे. अशा अनेक मान्यवर अनेक माध्यमातून आपल्या सामाजिक प्रश्नांसाठी ते लढत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच उणीवा आहेत, कुठेतरी संघटनांमध्ये आपण कमी पडतोय किंवा एखादा सरकारी निर्णय होतो त्याच्यामध्ये एखादा चुकीचा निर्णय असेल त्याला तोंड देण्यासाठी कुठेतरी आपली संघटना किंवा आपलं एकत्र येणं हे कुठेतरी कमी पडतंय. म्हणून आपल्या ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय आणि ह्याच माध्यमातून अशी जेव्हा ही चळवळ उभी राहील आणि सर्व समाज बांधव म्हणजे बहुजन समाज बांधव या जिल्ह्यामधील आपण एकत्र येऊन जर त्याला तोंड दिला तर नक्कीच आपण त्याला सामोरे जाऊ शकतो. त्याच्यामध्ये समाजातील काही चुकीच्या प्रथा असतील, काही समाजातील चुकीचे काही प्रश्न जे काही घेऊन लोक जात असतील किंवा राजकारण त्याला आपण विरोध केला पाहिजे आणि चांगल्या
विकासात्मक बाबी आपण मुंबईच्या एकदम लगत आहोत की जेणेकरून मुंबईला आता लागून आहोत की आमच्या ठाणे जिल्ह्यातील जवळजवळ कसारापासूनचा भाग तर इकडे वाड्याच्या पुढे जवळजवळ तलासरीपर्यंत सर्व डेव्हलप होत आहे. ज्यामध्ये आपण राहतोय तर तिथे बरेच प्रश्न स्थानिकांचे भेडसावत आहेत की स्थानिकांवर अन्याय होतोय. ते अनेक माध्यम असतील, ते वेअरहाऊसचं लॉजिस्टिक पार्क असेल किंवा कंपन्या असतील किंवा एखादे प्रकल्प असतील, या शासनाच्या जागेसाठी ह्या गोष्टींसाठी आपण एकत्र येऊन सर्व समाज बांधवांना विनंती आहे. कृषी क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रांमधील इथं तज्ञ मंडळी आहे, वैद्यकीय क्षेत्र असेल, सगळ्यांनीच एकत्र येऊन आपल्या सर्व बहुजन समाजाचा कसा हित जागला जाईल याकरता सगळ्यांनी एकत्र येऊन पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम आपण याच्याही मोठ्या संख्येने आपण साजरे करून आणि समाजाला आपण काय देऊ लागतो त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो. साहेब यांचा
खरं तर आज काळाची गरज आहे. जे गुणवंत आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे. तो यासाठी झाला पाहिजे की भविष्यातल्या पिढीसमोर कोणता तरी आदर्श हवा. ती आदर्श व्यक्तिमत्व समोर आणायची असतील तर कुणबी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे बंधू सन्माननीय उदयदादा यांनी जो कार्यक्रमाचं आजचं नियोजन केलं ते अतिशय प्रभावी, अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध होतं. केवळ कुणबी समाज नव्हे, आपल्या परिसरातल्या सर्व समाजातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि समाजामध्ये कार्यरत असलेले सर्व समाज बांधव ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या सगळ्यांचा सन्मान या माध्यमातून झाला. आणि म्हणून आम्ही हे चित्र आशादायी आहे असं म्हणतो. उदयदादांनी 2000 साली जे रोप लावलं त्याला वैचारिक जी गोष्ट असते त्याला फळं फुलं यायला उशीर लागतो. मात्र आता पालवी नक्की फुटले असा आम्ही उद्घोष करू आणि याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सन्मान्य तारमळे दादांसह मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या कार्याला उपस्थित राहिली. या कार्यक्रमाची गोडी उंची वाढवली आणि तसंच समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विशेषतः भिवंडी वाडा रस्त्याचा गहन प्रश्न असताना, मोठे खड्डे असताना सुद्धा समाज बांधवांचे पाय या भूमीकडे वळले. कारण उदयदादांचं काम हे कुणबी प्रतिष्ठानचं काम या संपूर्ण भागामध्ये कोणताही राजकारणाचा अभिनिवेश न ठेवता समाजासाठी, परिसरासाठी चांगल्या पद्धतीनं काम करणं आहे. आणि त्यामुळे दादांच्यासाठी आम्ही सगळीजण या ठिकाणी आज एकवटलो. ज्यांचा सत्कार झाला त्यांना पूर्ण भावी वाटचालीसाठी शुभेच्छा काय व्यक्त करणार आणि काय संदेश देणार समाज बांधवांना? मुळात कोणताही सन्मान हे प्रतीक असतं की आपल्यावर जबाबदारी आलेली आहे. या जबाबदारीचं भान जे कोणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेत, जे MPSC UPSC सारख्या परीक्षांमध्ये पुढे आलेले आहेत, अशा मंडळींना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि या माध्यमातून आपली सेवा असेल, मग ती सेवा शासकीय असेल, ती सेवा राजकारणातली असेल, ती सेवा समाजकारणातली असेल, या सेवेमधून आपल्या परिसरातल्या लोकांचा उदयोन्मुख करण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करणं आणि मानवतेचा झेंडा हा अखंड आणि सातत्यानं भविष्यातही चालू राहावा या उद्देशानं त्यांनी कार्यरत राहणं हे महत्त्वाचं आहे. आणि याच प्रकारचा संदेश या संपूर्ण मान्यवर वक्त्यांनी या कार्यक्रमातून दिलाय. कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय उदयजी पाटील आजच्या या कार्यक्रमाला आयोजित उपस्थित असलेल्या आमच्या डॉक्टर ज्योतिताई ठाकरे, सर्व माझे भगवान कोर, सर्व मित्र, कुणबी समाजाचे सर्व कार्यकर्ते, समाजाला दिशा द्यावी म्हणून उदय पाटलांनी एक पाऊल उदय पहिल्यापासून केलेलं आहे आणि ते आता ताईंनी सांगितल्यामुळे ते आता पुढं वाढत आहे. त्याला जोर येत आहे. जोर करण्याकरता उदय पाटलांची स्वप्न सुद्धा आता मोठी होत चाललेली आहे. आणि कुणबी समाजाकरता का मोठी होऊ नये, बाहेरची माणसं येऊन जर मोठी होत आहे तर कुणबी समाजाची माणसं का मोठी होऊ नयेत म्हणून उदय पाटील सतत धडपड करतायत. आपल्या लोकांना जमा करतायत, संघटने एकत्र करतायत आणि संघटनेने कामं जी होतात ती एकट्याने होत नाही. म्हणून समाजाच्या सर्व लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम चांगलं केलं. प्रत्येक आई वडिलांचा मुलाला गुच्छ देताना तो पाहिल्यानंतर आई वडिलांना जो आनंद होतो तो आनंद देण्याचं काम उदय पाटलांनी केलेलं आहे. मग त्या कुठल्याही रूपानं असू द्या, तुम्ही शिक्षण स्वरूपात, तुम्ही कामामध्ये, तुम्ही बँकेमध्ये चांगलं काम केलं, तुमचं कोणी पाठ थोपटली, तुम्हाला 2 गुलाबाचं फूल दिलं, तर ही जी शाबासकी आहे ही जगात मिळणार नाही. ती आपल्या कुणबी समाजाची उदय पाटलांनी या व्यासपीठावर प्राप्त करून सर्वांना सहकार्य केल्यानं सर्वांना धन्यवाद दिले आणि सर्वांच्या मनामध्ये जो उत्साह आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवला. याचा पुढचा कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या मार्गाने होईल आणि उदय पाटलांची ही तळमळ या रोडला, वाडा मनोर रोड जो आपला वाडा रोड आहे हा सतत उदय पाटलांचं काम चालू आहे. मंत्रालयामध्ये मी त्यांना नेहमी बघतो, कलेक्टर ऑफिसला त्यांना मी बघतो आणि ते काम जोमानी करण्याकरता आता ताई सुद्धा भक्कम या रोडच्या बाबतीत सांगतायत आणि त्या आणि आम्ही सर्व एकत्र मिळून कुणबी समाजाची लोक जो उदय पाटील निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी ठाम राहू आणि हा कुणबी समाज पुढे नेण्याचं काम जे माननीय स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप यांचं जे स्वप्न होतं ते अपुरं स्वप्न होतं. त्यांनी सुद्धा साखर कारखान्याची हे काढली होती, आपल्याकडे सुरुवात केली होती. ती सुरुवात राहिलेलं काम आज मला या ठिकाणी वाचताना आणि बघताना उदय पाटील यांनी ती साखर कारखान्याची पुन्हा जोड चालू करण्याचं काम केलंय. त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो आणि साहेबांचं स्वप्न पुरं होईल याच्याबद्दल शंका नाही.
आपण पण मोठ्या संख्येने आमची सर्व लोक एकत्र आली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.